अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री गुरुगीता प्रकरणातील 3रा अध्याय आपण पाहत असतो। गुरु काय काय करू शकतो याविषयी शिव पार्वतीला सांगतायत। कुंभारासारखा ओल्या मातीला आकार देणारा व आपल्या रंगात रंगविणारा कुंभार आणि परीठ केवळ श्री गुरुच होऊ शकतो। तर तो कधी माळी होतो, वाकड्या तिकड्या वाढलेल्या फांद्या निष्ठुरपणे कापून त्यांना डेरेदार वृक्ष बनवतो, तर कधी शिव्या घालून भक्तांचे कल्याण करतो, दगड मारून विकार जाळतो, तो मांडून मोडतो, मोडून मांडतो, करता करविता तोच। म्हणून त्यांचे चिंतन करावे, तेही त्यांची मूर्ती मनात आणून। भक्तांचे परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही, त्यांना मोठेपणाची हाव नसते, त्यांची वाणी सडेतोड असते, मात्र त्यांच्या वाणीने सारे गोड होते, कारण त्यांना भक्तांचे भूत भविष्य वर्तमान सारेच कळत असते। जो त्यांच्या रागवण्याला शिव्या घालण्याला दोष देऊन निघून जातो, त्याच्याबद्दल एवढेच म्हणतात की औषधाविना कचरा गेला। स्वतः जन्म मरण भयमुक्त असणारे श्री गुरु भक्तांच्या व शिष्यांच्या संकटासाठी व त्यांची दुर्दशा पाहवत नाही म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेतात व भक्तांचा आधारवड होतात। शिष्यरूपी वेलीस आकार देतात, मग ते आभाळभर प्रसरून राहते। तिला जर आधार मिळाला नाही तर ती जमिनीवर थोडीशी पसरेल व काही कालावधीत नाश पावेल। गुरु म्हणजे गंगाजल दूषित पाण्यात जरी मिसळले तरी तेही गंगाजळ होते, संगतीने पंगत मोठी होते। म्हणून लघुनी गुरूंची संगत करावी, म्हणजे लघु गुरु होतो, त्यासाठी स्वअस्तित्व ठेवले नाही तर शिलकीची बाकी भरपूर उरते। हे पार्वती, परमगुरूंच्या आणखी काही लक्षणांना ऐक। त्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, आपले धैर्य वाढते, शांती प्राप्त होते। त्यांना परमगुरु म्हणावे, जे स्वतःच्या शरीराला प्रेतासमा समजतात, आत्मा अद्वैत आहे असे समजतात, परधन परकामनी विषा समान समजतात, मोहाचा नाश करतात, त्यांनाच परमगुरु म्हणावे। हे पार्वती, गुरूंच्या मध्ये 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे मौनी गुरु व दुसरा प्रकार म्हणजे वक्ता गुरु। यातील मौनी गुरुचा फारसा लाभ होत नाही, वक्ता गुरुचा मात्र संसार सागर पार करण्यासाठी लाभ होतो, कारण ते शास्त्र, युक्ती, तर्क, अनुभूती, संशयाचे छेदन करतात, म्हणून ते श्रेष्ठ ठरतात। हे देवी, गुरुनामाचा जप अनेक जन्माचे एकत्र आलेले पाप सुद्धा नष्ट करतो, यामध्ये तिळमात्र संशय नाही। इच्छा करावी व ती त्या नामाने पूर्ण व्हावी म्हणून हृदयी श्री गुरु धरावा, रसनेने घोळावा, मग संसार पूर्व सरून जाईल, पुन्हा जन्मास येणे नाही। आता यावरील ओव्या आपण पाहूयात। तो होय कधी माळी गुरुवर, फांदी यासी कापे चरचर, निष्ठुर होऊनी गुरुवर, डेरेदार बनवी वृक्ष। तो पित गुरुवर शिव्या, मग त्या होऊन या भक्त हो ओव्या, नित्य नूतनानंदे गाव्या, शिव्या कल्याणा कारणे की। तो कधी मारी तो पत्थर, जयाने जळती विकार, भक्ताची या कल्याणा खातीर, गुरुवर योजिती मार्ग नाना। म्हणून सातत्य करावे चिंतन, गुरुमूर्ती मनी आणून, तेने होय परिवर्तन, चिंतन परिवर्तन ते। गुरु मांडुनी मोडिती, गुरु मोडुनी मांडिती,
करता करविता धनी निश्चिंती, खात्री ती मुक्तीची. महनपणाची हाव नसे, सत्याची चाड असे, वाणीत सडे तोड असे, सकळ गोड होत असे. भूत भविष्य वर्तमान सकळ भक्तांचे आकलन, म्हणून शिव्या घालून तो सामन होई तैसा. शिव्यासी रागावून जो जाय निघून, म्हणतसे कचरा गेला निघून औषधा विना. ऋणानुबंधा कारणे पुनरपी जन्म घेणे, हे होतसे येणे जाणे परोपकारा कारणे की. ना तरी तो जीवन मुक्त कशा समर्थ जन्मा येत, इच्छा मरणी जन्मत भक्ता कारणे ते धवा. भक्ताच्या संकटा कारणे दुर्दशान पाहवणे, उद्धार करावया कारणे जन्म घेणे होत असे. आधार बड होय गुरुवर, लतिकेसी देता आधार, तेने वाडे वारंवार थोरपण लतिकेसी. नसता ती साधार पसरते मग भुईवर, नाश पावे वेल भार सत्वर त्या कारणे गा. गुरु म्हणजे गंगाजल, दूषित पाण्या माझी मिसळाल, क्षणात तेही गंगाजल संगतीने पंगत मोठी. म्हणून लघुनी गुरूंची संगत करावी साची, ठेवू नये अस्तित्वाची शिलकीची बाकी ती. ऐक आणखी पुढती हे देवी पार्वती, परमगुरु लक्षणांती प्राप्ती गवसेल की. जयाच्या दर्शन मात्री मन कामना पूर्ती, प्रसन्नतेची होय प्राप्ती खात्री विभूती परमगुरु. परम धैर्याची होय प्राप्ती, शांती करीतसे वस्ती, परम सुखाची श्री गुरु धात्री, परमगुरु जाणावे ते. कायेचे ना कोड विषय ना कदापि गोड, आत्मा अद्वैताची करती मोड एक्या ठाई गा. परधन परकामिन मानती विषासम, मोह टाकिती कुरवंडुन, परमगुरु मानावेत. तवम बोलती वामनाय तत्वज्ञ प्रकार पाहय, वक्ता होय मौनी प्रिय गुरुमाय द्वयही. परी मौनी गुरुद्वारा लाभन फार संसारा, वक्ता होय गुरु सोयरा लाभ भारा प्राप्त होय. वक्ता गुरु शिष्याचा भार उतरे संसार सागराचा, वसा पार करण्याचा समर्थांचा गुरु तोच. शास्त्र तर्क युक्ती अनुभूती पूर्ण शांती, संशय शिष्याचा छेदिती, वक्ता गुरु लाभप्रद. श्री गुरु नाम जप करील अवघे नष्ट पाप, अघनिवारील आपोआप आप ऐसे गुणकारी. करिता काही काम पूर्ण करी कल्पद्रुम, ऐसे हे गुरुनाम पूर्ण काम करीतसे. म्हणो निर्धयी श्री गुरु ते तो सारी संसार पुरू, म्हणो निरसने अत्यादरू चिरंजीव धरू जाता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबार्पणमस्तु.